तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या दर्शन मॅथ स्टडी या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आकृतीतील त्रिकोणांची संख्या मोजणे. तर 7वी स्कॉलरशिप व 8वी NMMS मध्ये जो हा प्रश्न विचारला जातो, आकृतीतील त्रिकोणांची संख्या मोजणे, आपण याच्या सोप्या ट्रिक्स बघणार आहोत. परीक्षेमध्ये 7वी स्कॉलरशिप 8वी NMMS मध्ये हा टॉपिक कंटिन्यू येत असतो. आकृतीमधील जे आकृती दिलेली असते त्यातील त्रिकोण व चौकोनांची संख्या मोजा, असा NMMS व याच्यामध्ये प्रश्न येतो. कसा बघा, या टाईप प्रश्न येत असतो, त्रिकोणांची संख्या मोजणे. आता आपण पहिला भाग बघत आहोत, त्रिकोणांची संख्या मोजणे. तर याची सोप्या इझी ट्रिक्स सांगणार आहे आपण. कुठे कोणते ट्रिक्स वापरायच्या, असा प्रश्न आला तर 2 सेकंदाच्या आत तर यायला पाहिजे. तर कसं सोडवायचं हे सगळं आपण डिटेलमध्ये सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जे 7वी स्कॉलरशिप 8वी NMMS हा जो प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, आपल्या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला स्टार्ट करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला क्वेश्चन ऑन तुमच्या स्क्रीनसमोर आहे. जर तुम्हाला असा प्रश्न आला तर तुम्ही कसं सोडवायचा हा तुम्हाला मी आज सांगतो. तर बघा, तर मित्रांनो, हा प्रश्न काय दिला आहे, प्रकार पहिला आपण बघणार आहोत. खालील आकृतीत त्रिकोण किती. ही जी आकृती दिली आहे, या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहे. आता आधी तुम्हाला मी बेसिक पद्धतीने मोजून दाखवतो. तर बेसिक पद्धतीने बघा, हा असा एक त्रिकोण होतो. हे बघा, हा एक त्रिकोण होतो, बरोबर. तर हा त्रिकोण मग कसा, या त्रिकोणाला नाव 1 आणि हा 2 होतो. हा 2 होतो आणि हा संपूर्ण त्रिकोण हा काळा किती होतो, हा 3 होतो, बरोबर. तर 3 होत्या. याच्यामध्ये किती त्रिकोण येतात, 3 त्रिकोण येतात. ऑप्शन नंबर किती येईल मग, 3. कसं काय, हे बघा, हा पहिला त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण आणि हा संपूर्ण मोठा त्रिकोण, हा कितवा आला, तिसरा. पण आता आपण असं सोडवत बसलो, आपण असं प्रत्येक वेळेस करता येईल आपलं असं नाही आहे. मग आपल्याला आता शॉर्टकट ट्रिक्स बघायची आहे. तर आता या पहिल्या क्वेश्चनची तुम्हाला मी शॉर्टकट ट्रिक देतो. तर बघा, ट्रिक्स कशी आहे, ट्रिक्स सगळ्यांनी IMP हे लिहून घ्यायचं आहे. तर बघा, हा जो पहिला त्रिकोण आहे, या त्रिकोणामध्ये पहिला किती, हा 1 आणि 2 नावं द्यायचे. ही जी बेस लाईन असते बघा, तुम्हाला मी एकदा दाखवतो. विद्यार्थी मित्रांनो, ही जी बेस लाईन आहे लास्ट, या लाईनच्या पॉईंटच्या वरती आपल्याला लिहायचं आहे आपले जे नाव, किती त्रिकोण बनतात. जर ह्या लाईनवर जेवढे त्रिकोण बनतात त्यांना नंबर द्यायचे 1, 2. आता यामध्ये या लाईनवर 2 त्रिकोण बनत आहेत. मग कसं करायचं, तर बघा, तर मग इथं असं लिहायचं 1 + 2 = किती येतात, 3, बरोबर. 3 त्रिकोण बनतात. सोपं आहे. तुम्ही आधी मोजायचे किती त्रिकोण बनतात, त्यात प्लस करायचं, ठीक आहे. तर ही अशी सोपी पद्धत आहे. तुम्हाला अजून समजले नसेल तर बघा, आपण अजून भरपूर सारे क्वेश्चन्स घेणार आहोत, तुम्हाला तरी समजून जाईल. आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील आकृतीत त्रिकोण किती. तर बघा, आपली जी ट्रिक्स काय होती, ट्रिक्सनुसार आपण वापस सोडूया. तर बघा, जी मी ट्रिक्समध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, जेव्हा अशा टाईपचे प्रश्न येतील तेव्हा ती ट्रिक्स काम येणार आहे, अशा एक रेशोवर. तर बघा कसं, तर बघा, इथे किती त्रिकोण, प्रत्येक बेस लाईन आहे, ही बेस काय आहे, ही बेस लाईन आहे तुमची खालची. यावर किती त्रिकोण बनत आहेत बघा, 1, 2, इथे 2 दिसतो आपल्याला एवढा. यानंतर इथे किती बनतो, 3 बनतो आहे बघा, एवढा आपल्याला दिसतोय. तर मग किती झालं, तर बघा, 1 + 2 + 3 यांची बेरीज करायची. 2 आणि 1 3, 3 आणि 3 7. हे मी तुम्हाला हे जे आहे हे तुम्हाला मी ट्रिक्सद्वारे सोडवून दाखवलेलं आहे. तर हे आता तुम्ही सर ट्रिक्सद्वारे मग ओरिजिनल 6 येत आहेत का, तर चला मी तुम्हाला ओरिजिनल 6 कुठे येत आहेत हे मी तुम्हाला शो करतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ओरिजिनल 10 त्रिकोण तुम्हाला कुठे दिसतात बघा. हा एक त्रिकोण बनताना आपल्याला दिसतोय बघा, बरं का. बघा, हा कांता त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण आहे, ठीक आहे, एक झाला. त्यानंतर दुसरा कुठे दिसतोय, तर बघा, दुसरा त्रिकोण आपल्याला इथे दिसतोय. हे बघा, असा इथे एक बनला आणि हा दुसरा झाला. त्यानंतर तिसरा पण त्रिकोण आपल्याला कुठे दिसतोय, तर तिसरा त्रिकोण बघा, हे बघा, तिसरा त्रिकोण असं दिसतोय. हे सोपे आपल्याला चेहऱ्यासमोर दिसत आहे. पण सर तुम्ही म्हणलेत की 6 त्रिकोण बनतात, तर 6 त्रिकोण कसे बनतात सर, ते एक्सप्लेन करून सांगा. बरं, करून दाखवतो. हे बघा, 3 झाले, तर 5, हे बघा, 5वा त्रिकोण कसा बनतो, हे बघा, 2 भागाचा मिळून, हे बघा, 2 भागाचा मिळून एक त्रिकोण बनलास. हा कितवा झाला, 5वा. आणि संपूर्ण त्रिकोण कितवा झाला, 6वा. संपूर्ण त्रिकोण कितवा झाला, 6वा झाला. मग किती झाले, 6 झाले.
आणि बेसिक पद्धतीने कसं लिहायचं ते तुम्हाला मी लिहून दाखवतो. इथं आता तुम्हाला असं समजेल बघा, एक भागाचे 3 भागाचे भागाद्वारे आपण हे मोजावे. भाग किती भाग पडत आहेत बघा. आता हे बघा, एक भागाचे किती त्रिकोण आहे सांगा विद्यार्थी मित्रांनो. एक भागाचे आपल्याला इथे किती त्रिकोण दिसत आहे तर बघा 1 2 3 बघा 1 2 आणि 3. एक भागाचे किती त्रिकोण दिसत आहेत 3 त्रिकोण दिसत आहेत. तर आता असं लिहायचं मग बेसिक समजत नसेल तर 2 भागाचे किती त्रिकोण होत आहेत तर बघा 2 भागाचे म्हणलं तर बघा 1 आणि 2 हे बघा 1 आणि 2 मिळून 2 भागाचा त्रिकोण बनतो. ठीक आहे समजलं. 1 आणि 2 मिळून 2 भागाचा त्रिकोण बनतो. तसंच मग 3 भागाचा त्रिकोण बघूया. 3 भागाचं संपूर्ण मिळून एक त्रिकोण बनतो. किती हे बघा 1 2 आणि 3 हा सर्व मिळून एक त्रिकोण बनतो. तर बघा मग आता किती त्रिकोण बनले हे बघा, हा 1 2 3 हे बघा 2 भागाचे किती बनले मग हा 2 3 पण बनतो. यामध्ये 1 2 लिहिलेला आहे, यामध्ये 2 आणि 3 सुद्धा लिहून घ्या. ठीक आहे 2 आणि 3 आपलं मिस्टेक झाली आहे. 2 3. आता मग मोजा किती झाली आहे बघा 1 2 3 4 5 आणि हा 6 झालं. बेसिक समजलं. बेसिकमध्ये तुम्हाला समजलं असेल. विद्यार्थी मित्रांनो टीचिंग आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. त्याच टाईपमधला क्वेश्चन आहे. आता आपण हा ट्रिक्सद्वारे सोडून टाकूया. तर ह्यामध्ये बघा आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल की कसं सोडवायचं, कसं सॉल्व करायचं. तर बघा इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे. आता आपण बेसमध्ये आधी सर्व जे किती त्रिकोण बनतात ते लिहून घेतलं. तर ट्रिक्सद्वारे कसं सोडवायचं बघा 1 + 2 + 3 + आणि 4 + इज इक्वल टू किती डाऊट येतोय मग इज इक्वल टू बघा 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 इज इक्वल टू किती येते 10 येते. मग किती ट्रायंगल किती येते 10 ट्रायंगल येत आहे. मग 10 ऑप्शन नंबर किती उत्तर येते आपलं 3 उत्तर येते. मग सर म्हणा तुमचा आमचा विश्वास वाटत नाही, तुम्ही एक कसं सोडवलं चुकीचं सोडवतं वाटतंय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण जे आपली जी ट्रिक होती बेसिकली आपण जे सोडवत होतो ते बघू. ट्रिक्समध्ये तुम्हाला समजलं यांची सर्वांची बेरीज करायची. ही बेरीज केल्यावर तेवढे ट्रायंगल असतात. ही ट्रिक आहे बरं का. तर आता आपण सोप्या भाषेत बघूया किती भागाचे. ठीक आहे. तर बघा सर्वात पहिले एक भागाचे आता एक भागाचे किती त्रिकोण बनतात बघा. येतं मी नाव देतो 1 2 3 4. तर एक भागाचे गती ह्या बघा 1 सेपरेट बनतो, 2 सेपरेट बनतो, 3 सेपरेट बनतो, 4 बनतात. त्यानंतर किती 2 भागाचे, त्यानंतर 2 भागाचे. तर आता 2 भागाचे त्रिकोण कसे बनतात तर बघा 1 व 2 मिळून एक त्रिकोण तयार होतो. बघा 1 व 2 मिळून एक त्रिकोण तयार होतो. त्यानंतर 2 व 3 मिळून एक त्रिकोण तयार होतो. काय 2 व 3 यो मिळून एक त्रिकोण तयार होतो. तसंच मग 2 व 3 झालं आणि 3 व 4 मिळून एक त्रिकोण तयार होतं. किती 3 आणि 4 हे मिळून सुद्धा एक त्रिकोण तयार होतो. बघा आणि आता आपल्याला बघायचे 3 भागाचे. तर 3 भागाचे कसे त्रिकोण तयार होतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो 1 2 3 याचा मोठा एक त्रिकोण बनतो. त्यानंतर 2 3 4 त्यानंतर 2 3 4 याचा एक त्रिकोण बनतो. तर 2 3 4 बनलं आणि 4 भागाचा शेवटा जो आपला 4 भाग आहे तो 4 भागाचा कामता कसापासून बनतो 1 2 3 4. मग आता मोजा काउंट करा आपले किती त्रिकोण बनत आहेत. तर बघा तर एक भागाचे किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती बनत आहेत 10. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.